एक 75 वर्षांची स्त्री होती. नेहमीसारखीच ती अधूनमधून काहीबाही विसरायची, पण सुरुवातीला ती याकडे लक्ष द्यायची नाही. तिला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता. मात्र हळूहळू जसे तिचे वय वाढू लागले तसे ती अशा विसराळूपणाच्या घटनांकडे लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंताग्रस्त होऊ लागली. एखाद्या वेळी ती काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, वृद्धापकाळामुळे माझी स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. अशा नकारात्मक आत्मसूचनांमुळे ती दिवसेंदिवस अधिक विसराळू होऊ लागली आणि हताश झाली. काही दिवसांनी तिला जाणवले की ती स्वतःचे नुकसान करून घेत आहे. तिने हे उलटवायचे ठरवले. दिवसातून जेव्हा तिच्या मनात असा विचार यायचा की मी विसराळू होत चालले आहे, तेव्हा ती स्वतःला थांबवायची. इतकेच नव्हे तर ती मुद्दाम याच्या उलट विचार करायची. दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक आत्मसूचनांचा सराव करायची. ती स्वतःशी म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे. मला जे काही लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते नेहमीच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आठवेल. मला सर्व काही स्पष्टपणे आणि नेमके लक्षात राहील. मी ते सहज आणि आपोआप लक्षात ठेवू शकेन. मी जे आठवण्याचा प्रयत्न करेन ते सर्व योग्य रीतीने माझ्यासमोर उभे राहील. माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. या सर्व सूचनांचा परिणाम म्हणून तिची स्मृती 3 आठवड्यात सामान्य झाली.